वॉल्डला उतरलो आहे मी आणि इथून लुटाशर समथिंग प्लेसचं नाव आहे, तिथं जायचं आहे. तर इथून बस काही सापडत नाही, आता पायीच जातोय म्हणतो. तर आज मस्त सूर्य आलेला आहे. तर लुटाशर केव्जला जात आहे मी. एक जॉर्ज केव म्हणून आहे इकडे कुठेतरी, मस्त केव्ज आहे अशी. जवळपास 1 ते 2 किलोमीटर असं डोंगरातून त्यांनी अशा स्टेअर्स वगैरे लावलेल्या काचेच्या आणि त्याच्यातून पायी पायी जात राहायचं. आता मिटनवॉल्डमधून बस हुकली माझी, तर पायीच जातो आहे मी. इथून 1 तास दाखवत आहे, बघतो अजून दुसऱ्या ठिकाणावरून जर तिथे जाणारी बस. हे जर्मनीतले गाव मिटनवॉल्ड. मस्त आहे ना, लाकडाचे घरं बनवलेले आहे आणि आज सूर्य आला आहे ते एकदम मस्त वाटत आहे सगळीकडे. नाहीतर 1 हप्त्यापासून फक्त पाऊस आणि पूर्ण ढगाळ वातावरण होतं, तर एकदम डिप्रेसिंग आला. हा मस्त स्टेशनच्या बाहेरूनच पहाड दिसून राहिला. वर जायला एक चेअर कारही आहे, पण आता म्हणलं की नाही, आता आपल्याला ते केव्ज पाहायचे. आता त्या प्लेसचं नावही नाही ठीक घेत आहे, त्यांच्या प्लेसचं नावही असे दिलेले असतं एकदम ढिंचाक पूजा टाईपमध्ये. तर तिथे गेल्यावरच दाखवतो तुम्हाला की केव्ज कशी आहे आणि तिथे गेल्यावर काय माहिती तिकीट वगैरे आहे की नाही. बस काही भेटली नाही तर मग पायीच निघालो. आज इकडे सुट्टीचा दिवस आहे, यांचा एक पब्लिक हॉलिडे आहे. तर पूर्ण गावामध्ये शुकशुकाट आहे, सगळे दुकानं बंद आहे, खायचे प्यायचे. आणि इथं पब्लिक टॉयलेट शोधतोय केव्हा तर इथे टॉयलेट्सच नसतात. म्हणजे आता हा एक प्रॉब्लेम आहे इकडचा. आपल्याकडे लोक भारताला नावं ठेवतात बाहेरचे आलेले, आणि यांच्या देशामध्ये पब्लिक टॉयलेट्सच अवेलेबल नसतात कुठेच. पुण्याला आज सूर्य डायरेक्ट डोळ्यांमध्ये घुसत, डायरेक्ट सूर्यकिरण. स्वेटरची काहीच गरज नाही, आता स्वेटशर्ट काढून टाकला. कुठे कुठे यांचे हे ओपन आहेत कॅफेज, जिथं कॉफी आणि बिअर पिऊ शकता. तर आपल्याला तर पाहिजे चहा, चहा इथं कुठं भेटत नाही. तर म्हणून सकाळी निघायच्या आधी, दिवाळीचा सणही होता आज, तर 2 वेळा चहा करून पेला. मस्त मसाला दिला, माझ्या सासूबाईनं मसाला दिला होता भारतामधून. तर थोडासा मसाला टाकला की चहाची मस्त टेस्ट येते. रूममेटला म्हणलं चालतं का, तर आता रूममेट असे आहे की सुट्टीचा दिवसात आज झोप काढीन म्हणे. मला ठीक आहे बाबा. माझं बघू शकता पहाड दिसत आहे इकडे. असं वाटत आहे की मी आपल्या मनाली साईडनं आलो काय, असंच वाटत आहे. जसं त्या पश्मिना धागो के संग गाण्यामध्ये कॅटरीना काय पळत पळत जाते, तसंच वाटून राहिलं इकडे येऊन. लोटस क्लॅम, कोणाला वाचता येत असेल तर वाचार वय नाव. मस्त झरा येऊन राहिला खाली पाण्याचा. अमित कासारच्या गावातही असंच आहे, पण पावसाळ्यात पाणी येतं डोंगरातून खाली. इकडे थोडी क्लिनलीनेस, निळं पाणी दिसत आहे. आपल्याकडे थोडं लोक कचरा करता म्हणून, पण काही वर्षात ते चित्र चेंज होऊन जाईल. मागे तिथं कॅफे होता, कॉफी घेतली, एकदम कडू कॉफी होती. म्हणलं साखर दे भाई मले, मी आहे म्हणलं इंडियातून, दॅट इज भारत, आणि आम्हाला चहा प्यायची सवय आहे. तर तो समजून गेला, ओ इंडिश म्हणतात ते लोक आपल्याला. मग त्याला म्हणलं अरे ते इथं जायचं आहे केव्ज पाहायला, तर तो म्हणे आज हॉलिडे आहे तर बंद आहे म्हणे. तर मग आज फक्त गावातच फिरतो. मिटनवॉल्ड गाव आहे हे, मस्त पाणी आहे निळं निळं. कुठं बसायला जागा असेल तर तिथे बसतो. आणि आज डब्यामध्ये घरून आणलेलं आहे मी उपमा, तो उपमा खातो आणि एक गाव फिरतो पूर्ण आणि घरी जातो. दुसरं काय करू शकतो मग जर बंद असेल तर. मागे आजी भेटली, आजीला विचारलं परत, आजी म्हणे जर्मनीच्या बाजूनं बंद आहे म्हणे आज तिकडे, आणि तू ऑस्ट्रियाच्या साईडनं जाऊ शकतो. तर आता हे गाव एकदम बॉर्डरवर आहे. तर मग म्हणलं डांकाशून आजी, डांकाशून म्हणजे थँक्यू सो मच. तर आजी बोलली तू जाऊन तिथून पायी जाय म्हणे, राईट साईड घे म्हणे, आणि ऑस्ट्रियाच्या बॉर्डरवरून एंट्री कर म्हणे. आता बघू की तिकडून कोणी सोबत भेटलं, कोणाला विचारावं लागेल, कारण की आता इकडं काही समजून नाही राहिलं की कसं जायचं. झाला तर व्ह्यू दिसत आहे, व्ह्यू दाखवतो मागच्या कॅमेऱ्यामधून. मस्त निळशार पाणी येत आहे
डोंगर आहे, सेम आपल्या हिमालयात असेच व्ह्यूज दिसतात. तर आपण नेहमी भारतावाल्यांचं असं आहे की विदेशात आल्यावर विदेशाचे गुणगान गातो. इकडे आल्यावर समजतं की भारतात सगळंच आहे. भारतात एकाच वेळेस 50 डिग्री तापमान असते विदर्भात, आमच्या चंद्रपूरमध्ये, आणि हिमालयात निगेटिव्ह टेम्परेचर असते. हे फक्त आणि फक्त भारतातच असेल मला असं वाटतं. समोर फॅमिलीज वगैरे दिसत आहे, तर थोडं बरं दिसत आहे. म्हणजे आज आहेत लोक, जास्त लोक नाही आहे हॉलिडे असल्यामुळे, पण ठीक आहे. काही समोरून इकडून या बाजूनं डोंगरातून नदी वाहून येऊन राहिली आणि अशी वाहत वाहत गावात चालली आहे. तिकडे मस्त कुत्रं पण खेळू राहिलं एक पाण्यामध्ये. तर मला आमचा मायलो आठवला. खूपच गरमी आहे साला, आज घाम येऊन राहिला अक्षरशः, आणि वातावरण 14 डिग्री दाखवत आहे. आणि मोबाईलला सवार केला की सूर्य एकदम डोळ्यावरच आहे, तर पूर्ण मोबाईलची सावली डोळ्यांवर येत आहे. मागे 2-3 जर्मनीच्या अप्सरा होत्या. वाटाण्याचा गोलदाना राज्य फिरू नको, गाण्याची आठवण येऊन राहिली. मस्त व्ह्यू दिसून राहिला पण या डोंगराचा इथं वर. त्याला हेलिकॉप्टर जर असतं तर हा पहाड तर सगळ्या दुरून दिसून राहिला मस्तपैकी. इथे आलं, तिकीटची विचारपूस केली तर आज बंद आहे बोलले. इथून असा एंट्री पॉईंट आहे या बाजूने, आणि खूप मोठी आहे ही केव्स, अशी म्हणत आहे सगळे जवळपास 1 किलोमीटर. अशी नदी वाहून येते बस, आणि नदी गावात जाते पुढे, दुसरं काही नाही. अर्ध्या मधात आलो आणि मस्तपैकी असा सूर्यप्रकाशाखाली तो त्यांचा मस्त बवेरियन आल्प्स, खाली हे इकडं असं गाव, निळशार आकाश दिसत आहे. चांगलं वाटत आहे दिवाळीच्या या मुहूर्तावर जर्मनीमध्ये. लुटाशर काय लिहिलं काय माहिती. चला इथून वर जाऊ शकतो असं बोलला एक जण मला, तर यावेळी मी जाऊन बघतो कसं आहे. लोक दिसत आहे थोड्या रस्त्याने, थोडं बरं वाटत आहे. माहिती दिलेली आहे, घरी गेल्यावर वाचेल ही माहिती. डोंगराबद्दल माहिती दिली आहे याच्या. तिकडून खालून वर आलो आणि इकडून जा म्हणे मला एक जण वर, तिकडून एंट्री भेटू शकते म्हणे ऑस्ट्रिया साईडने. बघतो मग, जायला भेटलं तर चांगलंच आहे, नाहीतर तिथे खाली गुहेमध्ये. लोक चांगले इकडचे, त्यांच्या भाषेमध्ये थोडे ग्रीटिंग्स केले की सगळं सांगतात. मी म्हणत होतो लोक चांगले आहे इकडचे, त्यांच्या भाषेमध्ये ग्रीटिंग्स वगैरे दिले की सांगतात आपल्याला की या बाजूने जाऊ शकतो वगैरे, हातवारे इशारे करून. आलो आहे, ट्रेक संपतच आला आहे. यांनी अशा स्टीलचं एक ढाचा टाईप बनवला आहे मस्तपैकी, आणि खाली बघू शकता की तिकडे खोल दरी आहे एकदम. किती फूट आहे काय माहिती, वाचून सांगेल किती फूट खोल आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही, व्ह्यू दाखवतो मागचा कॅमेरा ओपन कर. हा असा ब्रिज आहे मस्तपैकी, फोटोत पाहिला होता मी तो, हाच ब्रिज आहे. हे गेट पण ओपन केलं यांनी, बहुतेक हे ऑस्ट्रियाच्या बॉर्डर आणि जर्मनीच्या बॉर्डरवर आहे. हे खाली बघू शकता की असा एकदम पहाडाच्या साईडने यांनी रस्ता केलेला आहे मस्त. असे स्टील केस आहे आणि खाली तिकडं ब्रिज आहे, आणि इकडं खाली बघू शकता की इकडं नदी वाहते खळखळ. एक 10-15 मिनटं चढाई केली, पूर्ण घाम येत आहे टाकल्यावर. थंडी आहे आणि गरमी आहे, जॅकेट घातलं की खूप गरमी वाटत आहे.
इथे छोटे छोटे रस्ते आहेत, असं बाजूला लोक थांबतात आणि पुढच्याला वाट करून देतात. वाट कोणी कोणाची अडवत नाही इथे, तेवढं तरी बरं आहे. त्या बाजूने जर्मनी आणि माझ्या मागच्या बाजूला ऑस्ट्रिया बॉर्डर. हे असे लोक जात आहे ब्रिजवरून. खाली बघू शकता की एकदम खोल दरी आहे. पूर्ण असं पर्वताच्या साईडने त्यांनी असं हे बनवलं रेलिंग्स टाईपमध्ये वर यायसाठी. इथचा व्ह्यू बघितला. आता समोर चालत चालत बघतो. इथून 30 मिनटं खाली जाता येतं असं बोलला एक जण. समोर बघू असं समोर मी पायऱ्या उतरून खाली चाललो आहे. येताना कोणाला तरी विचारावं लागेल की भाई माझा पण फोटो काढ, तिकडं त्या ब्रिजवर फोटो काढ. असा मस्त व्ह्यू येत आहे इथून. ठीक आहे, पण इट विल ऑलवेज बी ट्रेक अलोन, हाईक अलोन, लिव्ह लॉंगर. पुलावरून मी खाली जात आहे. खाली दरी आहे. तर असं आपल्या हिमालयात असेल की नाही हे मला माहिती नाही. तर माझा मित्र प्रज्योत मेघे तो हिमालयामध्ये वगैरे दरवर्षी एक त्याची ट्रिप असते. तर त्याला विचारतो मी व्हिडिओच्या मार्फत, असं आपल्याकडे आहे का कुठे हिमालयामध्ये. नसेल तर असं भारतात जर केलं गव्हर्मेंटनी, भारत सरकारने, तर थोडी पर्यटनाला चालना भेटू शकते आपल्या. आता मी तर काही एवढा मोठा नाही आहे की भारत सरकारला सांगेन की बाई पर्यटनाच्या चालण्यासाठी एवढं बनवा. पण दुसऱ्या देशात आलो आणि थोडं काही चांगल्या गोष्टी बघितल्या तर चांगल्या गोष्टी पण सांगितल्या गेल्याच पाहिजे. आता परत माझे मित्र म्हणतील की बम ज्ञान पाजू राहिला जर्मनीत गेल्यावर. तर हाव पूर्ण असा डोंगरातून चिरून यांनी बनवलेला आहे मस्त हा रस्ता. चिरून नाही म्हणता येणार, पण डोंगराच्या कळे कपाऱ्यांवर लावलेला आहे मस्त. आणि मस्त खाली नदी वाहता, अशी निळी शार नदी दिसत आहे. एकदम निळं निळं पाणी. हे असं इकडून डोंगर चिरत येत आहे पाणी. परत इकडून हा रस्ता आहे ना. आणि मागच्या वेळेस आम्ही आलो होतो इकडून वरून, वर रस्ता, इकडे गाड्या, तिकडं वर गाडी दिसू शकते तुम्हाला. तर आम्ही त्या बाजूने पायी आलेलो आणि ऑस्ट्रियातून एंट्री केलेली. पण पाऊस एवढा होता की आम्ही ते नव्हतो शकलो. पण यावेळेस मी एकटा आलो. एक्झिट पॉईंट जवळच आला आहे. आता इथून समोर गेलं, एंट्री केली की ऑस्ट्रिया बॉर्डर कडचं पॉईंट येत आहे. आता परत इथं कोणाला विचारावं लागेल वापस इकडूनच जाऊ की असं वर जाऊन मग रस्त्याने पायी जावं लागेल मिटेनवाडला. तर बसही कॅच करायची आहे, घरी जायची बस, ट्रेन. मागे तिकडे विचारलं, हे दोघं तिघं दिसत आहे कुत्रं घेऊन आलेली. ते पण नवीनच शुअर नाही म्हणे. इकडून मग परत तिकडं जाऊन इथून वापस जायचं आहे, पुढून रस्ता आहे की नाही असे कन्फ्युजन होते. तर या बाजूने मी वापस जात आहे ज्या रस्त्याने आलो. कधी नवीन ठिकाणी आलो तर मी एक ऑब्झर्व केला आहे की ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने वापस जायची कोशिश करायची. जर नवीन रस्त्याने गेलं तर आपण कुठे अडकू शकतो. ही मुलगी
काय करत होती काय माहिती. मस्त बनवलं यांनी. खालून नदी वाहत आहे आणि वरून आपण चालत जायचं. तर मागच्या वेळेस मी जस्ट हाईक सुरू केला आहे. हा याला काय म्हणतात आपण, लोखंडी पूल म्हणू, त्याच्यावरून चालत आहे. मागच्या वेळेस आलेलो मी ऑफिसवाल्यांसोबत, तर खूप पाऊस होता आणि ढगाळ वातावरण होतं. तर ऑफिसवाल्यांची मी म्हणेल की पंढरी घाबरली आणि ते आले नाही. तर मग मी यावेळेस एकटाच आलो ना. आज निखळ निळशार आकाश होतं, ऊन पडलेलं होतं. इकडचा पब्लिक हॉलिडे पण होता, सुट्टी होती, तर लोक पण दिसत आहेत आज. कारण मागच्या वेळेस आम्ही संडेला आलेलो तर कोणी एक काळं कुत्रं नव्हतं. इकडं अजबच आहे जर्मनीमध्ये की जास्त लोक दिसत नाही असे फिरताना. आपल्याकडे तर अशी मस्त क्राऊड होऊन जाते. बरं वाटते, पण जास्त क्राऊड नाही आहे, मनसोक्त फिरता येते. आता एका ठिकाणी बघतो इथं बसायला तर कुठं काही दिसत नाही, नाही तर मी घरून आणलेला उपमा खाल्ला असता. एक्झिट पॉईंटवरून वापस आलो आहे मी. तर त्या बाजूने खात्री नव्हती की मी परत मिटनवॉलला जाऊ शकेल की नाही त्या साईडने. तर एका माणसाला विचारलं, त्या दोघांना, ते कुत्रे होते त्यांच्यासोबत त्या ग्रुपला, तर ते बोलले की आम्ही शुअर नाही म्हणे, तर आम्ही तिथं जाऊन बस घेणार आहे म्हणे. आणि बसचा टायमिंग, आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तर मला बसचा माहिती आहे की एकेका तासाने बस आहे. तर मी ठरवलं की परत आपण आलोच आहे इकडं, एवढं खर्च करून एवढ्या दूर, तर परत याच रस्त्याने वापस जाऊ. तर आता वापस जात आहे. जसा आलो तसा मिटनवॉलला जाताना पण काही असे क्षण दिसले किंवा व्ह्यूज दिसले तर मी ते टिपतो आणि तुम्हाला दाखवतो. खाली इकडे आता डोंगराच्या मधोमध आहे, तर थंडी वाजत आहे मस्तपैकी. अर्ध्या मधात चालून आलोय मी. पूर्ण यांनी मस्तपैकी लावलेलं आहे हे. मागे पाठीवर बघितलं मी तर काय 875 मीटर पूर्ण आहे, नाही कितीतरी टन असं लोखंड लागलं असं लिहिलं आहे. मी शुअर नव्हतं, मी आधी बघितलं होतं नेटवर्क की काय 1-2 किलोमीटर असं रिव्ह्यूजमध्ये होतं लोकांच्या. पण खूप मोठी आहे ही. यांनी अशी म्हणजे हा जो पण लोखंडी पूल बनवला आहे पूर्ण असा डोंगराच्या कपाऱ्यांमध्ये. तर आता एक गोष्ट अशी आहे की मला माझा मित्र प्रज्योत मेघेला एक विचारायचं आहे, कारण की प्रज्योत मेघे हा दरवर्षी एखादा टूर हिमालय रेंजमध्ये मारत असतो. तर हिमालयामध्ये असं आहे का बा कुठं, असा ब्रिज वगैरे कुठं केला आहे का? जर असं नसेल तर आपण आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये जर असं ब्रिज वगैरे केला तर थोडी चालना भेटू शकते पर्यटनाला. मी तर असं नेटवर्क वगैरे पण बघितलं नाही कुठे की ब्रिज वगैरे आहे. आपल्याकडे असे जे हायेस्ट ब्रिज तर इंडियामध्येच आहे जगातला सगळ्यात. पण हे यांनी असं ट्रेकिंगसाठी जस्ट असं लोकांना नदी डोंगरातून वाहत आहे हे बघण्यासाठी यांनी बनवलेला हा ब्रिज आहे. आणि समोरचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. असा एक ब्रिज पण यांनी 2 डोंगर जोडण्यासाठी यांनी रेडी केलेला आहे. आजचा ट्रेक इथे संपत आहे. परत इथे आलो एंट्री पॉईंट, इथून तिकीट मिळतं इथून जायला. आज बंद होतं तर हाईक करून वरून असं जावं लागलं. तर मित्रांना फोन वगैरे करतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आजचा ट्रेक इथे संपवतो. जर जाताना रस्त्यामध्ये काही दिसलं तर ते पण क्षण मी टिपतो. आजचा ट्रेक इथेच संपला. मी मिटनवॉल या गावातून असा गेलो ऑस्ट्रियाच्या बॉर्डरवर आणि ऑस्ट्रियाच्या बॉर्डरवरून वापस आलो त्या लोखंडी पुलावरून. आता परत इथून मिटनवॉल जायचं आहे आणि मिटनवॉलवरून मग गार्मिश-पार्टकिचेन आणि गार्मिश-पार्टकिचेनवरून म्युनिक. मग आता बघावं लागेल ट्रेनचं टायमिंग्स वगैरे काय आहे. एकेका घंट्यातून ट्रेन असते. तर पुन्हा भेटू आपण एखाद्या नवीन जागी. तोपर्यंत हॅप्पी दिवाळी. इथे एक चरखा लावला आहे. चरख्यावर मला असं वाटते डायनामो लावलेली आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहे इथे लोक. मस्त आहे.